माने सर काम करतायत मल्टीप्लायर सोबत आणि त्यांचा अनुभव आपण ऐकूया. कारण जे म्हणतात की बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, तर हे आपण तुम्हाला दाखवू शकतो. नमस्कार माने सर. नमस्कार. सर तुम्हाला मल्टीप्लायरची माहिती कुठून भेटली? मला मल्टीप्लायरची माहिती मला आदरणीय बाळासाहेब सोतमल सर यांच्याकडून मिळाली ओके. आणि त्यांच्याकडून मिळाल्यामुळे पहिल्या वर्षी मी 2 वर्षापूर्वी, म्हणजे आता या वर्षी 3रं वर्ष आहे मी मल्टीप्लायर वापरतोय. हां. तर पहिल्या वर्षी मी सोयाबीनच्या पिकावर वापरलं. ओके. त्यांच्याकडून 2 किलो घेतलं होतं मी सुरुवातीला. हं. तर फवारणीमध्ये वापरलं आणि तुरीला ड्रेंचिंग केली. हं. तर मला तुरीमध्ये तर एवढा आमूलाग्र बदल दिसले, कारण एकदम खडकाळ रानात तूर होती, हलक्या रानात. बरं. आणि सोयाबीन सुद्धा चांगल्या पद्धतीचं, म्हणजे जवळपास मला दरवर्षी 6-6.5 क्विंटल व्हायचं सोयाबीन, परंतु त्या वर्षी मी 2-3 फवारण्या केल्यामुळे मला जवळपास 8-8.5 क्विंटलचा उतार आला. म्हणजे 2-1 क्विंटल उतार वाढला एकरी. म्हणजे फक्त 2 किलोमध्ये हा बदलाव 2 किलो बदलाव झाला. तर तर त्यानुसार तुम्हाला काय वाटलं की पुढे आपण काम करावं आणि काही सगळ्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं, असा हा तुमचा उद्देश, त्यामुळेच मी हे सुरुवात केली सर कामाची, ओके. सर याचा प्रचार प्रसार करण्याची. त्यानंतर मी एक 5 किलोची बॅग घेऊन जॉईन झालो, रिटायर झालो. आणि नंतर रिझल्ट येत गेले, प्लॉट चांगला दिसत गेला. आजूबाजूचे शेतकरी विचारत गेले की बा तुम्ही काय वापरलं, कारण आपण शेतीला तर झाकून ठेवू शकत नाही. आणि आपली प्रवृत्ती नाही की बा वापरलेलं पाकिट जाळून टाकायचं, फाडून टाकायचं, भिजून टाकायचं, किंवा तुला नाही जमत, हे तू काम नव. कारण समाजामध्ये काही लोक असतात की ते शेतकऱ्यांना सांगत नाही. शेतकऱ्याला सांगितलं पाहिजे, कारण शेतकऱ्या एवढा चांगला माणूस या पृथ्वीवर कोणीच नाही. बरोबर. तर तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ते आहात, तुम्हाला लोकांमध्ये वावरण्याचा छंद आहे, तुम्ही ॲग्रिकल्चरचे प्रोफेसर आहात, त्यानुसार तुमच्या फील्डनुसार हे तुम्हाला प्रोडक्ट मिळालं. त्यामुळे तुमचा हा उत्साह द्विगुणित झाला आणि शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आज जवळजवळ तुमची हजाराची टीम जवळजवळ झाली आहे. तर तुम्ही 3 वर्षापासून मल्टीप्लायर ह्या ऊसाच्या पिकाला वापरलं, सोयाबीन, हळद अशा सगळ्या पिकाला वापरलं. सगळ्या पिकामध्ये तुम्हाला आमूलाग्र बदल दिसले सर. मला ऊसामध्ये खूप चांगला रिझल्ट आला, सोयाबीनमध्ये, तुरीमध्ये. ऊसामध्ये खूप चांगला म्हणजे किती काय एकरी 3 वर्षामध्ये जवळपास 10-12 टन एकरी उत्पादन वाढलं. आणि खर्च कमी झाला सर. कारण मी रासायनिक खताचं प्रमाण खूपच कमी वापरलं. एकरी शेतकरी 10-10 पोते टाकतात सर. तुम्ही 3 वर्षापूर्वी, समजा 4 वर्षाच्या आसपासला, तुम्ही ऊसाच्या एका एकरला किती खर्च करायचा तर रासायनिक? एकरी ऊसाला जवळपास रासायनिक खताचे 10 पोते. नाही, टोटल असं पैशामध्ये खर्च किती होतो? टोटल पैशामध्ये सर जवळपास 30-40 हजार रुपये खर्च आला. आता किती होतोय? आता सर खर्च जवळपास, आता मी या 4 एकरला 22,000 रुपयाचं खत टाकलं रासायनिक आतापर्यंत. 4 एकरला 22,000. आणि हा 5 महिन्याचा प्लॉट आहे. हा 4.5-5 महिन्याचा प्लॉट आहे सर. बरोबर. आणि या 5 महिन्याच्या प्लॉटमध्ये 22,000 रुपयाचं खत आतापर्यंत टाकलं मी, रासायनिक खत. आणि मल्टीप्लायर 4 एकरला जवळपास 14 ते 15 किलो गेलं सर. 14 ते 15 किलो गेलं. तर मित्रांनो बघा की आपण म्हणतो की रिझल्ट, तर हे बघा तुम्ही ह्या 4 एकरच्या प्लॉटला एक टोकन पद्धत आहे. 2 फुटावर एक लावलेला आहे. त्याच्यामध्ये एक डोळा पद्धत. हे बघा याच्यामध्ये किती अंतर मॅच झालंय. आणि फुटवे जसं बघायला गेले, माने सरांचे कृष्णा सर आहेत, हे यांच्या शेतामध्ये काम करतात. तर सर तुम्हाला काय वाटतं ह्या शेतात कसं आजूबाजूचे प्लॉट काय बदल घडला याच्यामध्ये? आजूबाजूचे प्लॉट कसे होतात? आता आजूबाजूच्या प्लॉटच्या हिशोबातून म्हणलं तर हे एकच नंबर आहे प्लॉट. बरं. किती फुटवे आहेत आता? ही मी मोजू शकत नाही, तुम्हीच सांगा, तुम्ही मोजले ते. 30, 35 ते 40 असं जवळपास आहे. व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी तुम्ही मोजून दाखवता एकदा? दाखवा. मी दाखवलं तर मी एखादा जास्त धरायला. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35. 35 फुटवे आहेत. मग तुम्ही किती वर्षापासून सरांकडे काम करतात? 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाले. त्याच्या अगोदर तुम्ही म्हणजे शेतामध्ये काम करत होता इतर जागेवर, असे होते का फुटवे? नाही असे नव्हते. ह्या जमिनीमध्ये फरक जाणवतो तुम्हाला झालाय? उत्तम. दुसऱ्या त्याचबरोबर आमची कंपनी म्हणते की जमिनीमध्ये बदल होतो. तर मित्रांनो बघा, खरंच हा जमिनीमध्ये बदल होतो. माने सरांची ही जमीन आहे आणि ही
माती एवढी अशा भुसभुशीत पद्धतीने जमीन नाही भुसभुशीत झाली आहे. तर अशी भुसभुशीत जमीन पाहायला मिळत नाही. तुम्ही बघा ही पांढऱ्या मुळ्या आलेल्या आहेत. वाळूसारखी जमीन झाली आहे आणि याच्यामध्ये जीवाणूची संख्या वाढली. आपण जसं म्हणतो मल्टीप्लायर म्हणजे हा एक गुणाकार करण्याचंच आहे. म्हणजे जीवाणूचा गुणाकार होतो, फुटव्याचा गुणाकार झालाय, उत्पन्नामध्ये वाढ होतीये. सर तुम्ही पहिले जे उत्पन्न निघायचं तुमचं 3 वर्षापूर्वी साधारण किती म्हणले आता तुम्ही 50-55? हो, ऊसाचं पहिलं उत्पादन सर फार कमी होतं. 40-45 10 हेक्टराचा उतारा वाढला. 10 म्हणजे आणि आता खर्च कमी झाला. 60 क्विंटल 60 टनावर हो. गेलात तुम्ही आता जवळपास. आता यावर्षी जर अशी अतिवृष्टी झाल्यामुळे ऊसाचे उतार कोणालाच नाही, ते आपल्याला नाही, परंतु मागच्या वर्षी जबरदस्त रिझल्ट या मिळाला. वर्षी तरी साधारण तरी चांगल्या बऱ्यापैकी उतार. बाकीच्या लोकांना किती दुसऱ्यापेक्षा आला आणि तुम्हाला आला. किती आला? दुसऱ्यापेक्षा चांगला आला. किती आला? तर आम्हाला जवळपास 50चा आला. 50 आला. हो. आणि बाकीच्या शेतकऱ्यांना बाकीच्या 40-45 40-45 आणि खर्च त्यांचा खर्च आपल्या रासायनिक आमाप खतावर आहे. जास्त आहे. आता आम्ही आणि जसं अशी म्हणतो, जमीन सर माती काढायला गेलो तर ते निघत नाही निघत त्यांच्या नाही. शेतीमध्ये. जमीन हार्ड झाली आहे. जमीन हा जसं जरी आम्ही आपण म्हणतो, आपली कंपनी म्हणते, अमरजित चौरसिया म्हणतात सर, म्हणतात की की 7 वर्षानंतर आपण हे प्रोडक्ट वापरायची गरज नाही आहे. तर खरंच मी अमरजित चौरसिया सरांचे धन्यवाद, आभार व्यक्त करतो की त्या पद्धतीनं माने सरांची जमीन ही त्या वाटचालीकडे लागली. अजून फक्त 3 वर्ष 4 वर्ष प्रोडक्ट वापरणार आणि त्याच्या पुढं फक्त पाणी देऊन कटिंग करत राहणार आहे. तर बघू शकता मित्रांनो, सगळा प्लॉट एकसारखा दिसतो, एक लेवल आहे. प्लॉटची थोडीशी खालीवर पण आहे, पण पाहायला गेलं तर तसा एकसारखाच प्लॉट आहे. धन्यवाद सर. तुम्ही समाधानी आहात? हो, बिलकुल सर, खूप समाधानी आहे. कारण खर्च कमी झाला आणि उत्पादन वाढलं आणि जमिनीची सुपीकता वाढली सर. जमीन त्यामुळं आपल्याला शेतकऱ्याला पाहिजे काय, कारण जमीन सुपीक राहिली तर आपण सुपीक राहू. ओके. नाहीतर नापीक व्हायला काही वेळ लागत नाही. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू.